आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांना स्वागत करतो। लास्ट पार्ट मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 हा स्टार्ट केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 4 क्वेश्चन्स हे कंप्लीट केलेले आहे। या पार्ट मध्ये आपण रिमेनिंग जे 2 क्वेश्चन्स आहेत 5 आणि 6 हे आपण कंप्लीट करणार आहे। चला मग स्टार्ट करू। क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलेला आहे क्वेश्चन। 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. 2 टाइपचे बॉक्स आहे A आणि B। अशा प्रकारे 2 टाइपचे बॉक्स आहे, एक A टाइपचा बॉक्स आहे आणि एक B टाइपचा बॉक्स आहे। तर हे दोन्ही टाइपचे बॉक्स तुम्हाला ट्रक मध्ये एका ट्रक मध्ये काय करायचे आहे, भरायचे आहे। ओके, लोड करायचे आहे ट्रक मध्ये। तर ती जी ट्रक आहे ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन्स। म्हणजे ट्रक मध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती माल भरू शकता, किती बॉक्सेस भरू शकता, 10 टन्स एवढे बॉक्सेस तुम्ही ट्रक मध्ये भरू शकतात, असं क्वेश्चन मध्ये स्टार्टिंगला दिलेलं आहे। पुढे काय दिलेलं आहे बघा। व्हेन 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. जेव्हा तुम्ही A टाइपचे 150 बॉक्स, A टाइपचे किती भरताय 150 आणि B टाइपचे किती भरताय 100, तर अशा प्रकारे त्याचं वेट किती होतं 10 टन्स। समजतंय? ही झाली पहिली कंडिशन। आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हणताय, बट व्हेन 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये असं म्हणताय की जेव्हा तुम्ही A टाइपचे 260 बॉक्स फिल करणार तेव्हा ट्रक मध्ये फक्त B टाइपचे किती बॉक्स बसणार 40 आणि तेव्हा याचं वेट किती होणार 10 टन्स। टन मध्ये दिलेला आहे 10 टन्स। फाइंड द वेट ऑफ ईच टाइप बॉक्सेस। तर तुम्हाला A टाइपचा बॉक्स आणि B टाइपचा बॉक्स याचं वेट किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे। अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे, व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घ्या। पहिल्या कंडिशन मध्ये असं म्हणताय, जेव्हा आपण ट्रक मध्ये पहिली एक गोष्ट क्लिअर करून घ्या, जे ट्रक आहे ट्रकची कॅपॅसिटी फक्त 10 टन आहे, 10 टन। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 टन इज इक्वल टू असतं बघा 1000 kg। 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम, बरोबर आहे। तर आपल्याला सध्या हे एक्झाम्पल टन मध्ये दिलेलं आहे, तर आपण याला टन मध्येच करणार आहे। जो A टाइपचा बॉक्स आहे आणि B टाइपचा बॉक्स आहे, सुरुवातीच्या कंडिशन मध्ये असं म्हणताय, जेव्हा आपण A टाइपचे 150 आणि B टाइपचे 100 असे बॉक्स ट्रक मध्ये भरतो त्यावेळेस ट्रकची कॅपॅसिटी कंप्लीट होते। म्हणजे किती होते ती 10 टन, म्हणजे पूर्णतः ट्रक भरून जाते। आणि त्याच्याऐवजी दुसरी कंडिशन अशी दिलेली आहे की जेव्हा आपण A टाइपचे 260 बॉक्स घेतो त्यावेळेस B टाइपचे किती बॉक्स भरतात त्याच्यामध्ये 40 बॉक्स, तर तेव्हा त्याची कॅपॅसिटी कंप्लीट होते, ती किती होते 10 टन्स। जर असं असेल तर तुम्ही काय करा, A टाइपचा बॉक्स याचं वेट किती आहे ते फाइंड करा आणि B टाइपचा बॉक्स याचं वेट किती आहे ते फाइंड करा। ओके, तर सिंपल एक्झाम्पल आहे, आपल्याला वेट काढायचं आहे। तर आपण इथून स्टार्ट करू। बघा, लेट द वेट ऑफ A टाइप बॉक्स B X टन। आपण सध्या एक्झाम्पल टन मध्ये करतोय, नंतर लास्टला आपण त्याला केजी मध्ये कन्वर्ट करून घेऊ। ओके, तर आपण काय कन्सिडर केलं, लेट द वेट ऑफ A टाइप बॉक्स बी एक्स टन, म्हणजे A टाइपचा जो बॉक्स आहे
त्याचं वेट आपण किती कन्सिडर केलेलं आहे, x टन. नेक्स्ट द वेट ऑफ B टाइप बॉक्स B y टन. आणि जो बी टाईपचा बॉक्स आहे त्याचं वेट आपण y टन कन्सिडर केलेलं आहे. ओके, तर बघा एक्झाम्पल सिंपल आहे, कंडिशन बनवणं सुद्धा काही जास्त हार्ड नाही आहे एक्झाम्पल मध्ये. फक्त एक्झाम्पल दिसायला जास्त मोठा असेल पण याचं आन्सर खूप सिंपल आहे. ओके, तर ए टाईपचा बॉक्सचं वेट काय धरलं आपण, x टन. आणि बी टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट काय कन्सिडर केलं, y टन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ओके, आता फर्स्ट कंडिशन नुसार चेक करा काय दिलेलं आहे. फर्स्ट कंडिशन इथून आहे बघा, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर लोडेड. इथून व्हेन, या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आहे, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक, इट वेट्स 10 टन्स. म्हणजे आपल्याला सुरुवातीला ए टाईपचे बॉक्स किती घ्यायचे आहे, 150. आणि बी टाईपचे बॉक्स किती घ्यायचे आहे, 100. म्हणजे ए टाईपचे बॉक्स 150 कोणत्या टाईपचे, ए टाईपचे 150x, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बी टाईपचे किती घ्यायचे आपल्याला, 100. बी टाईप म्हणजे आपला y आहे, याचे बॉक्स आहे 100. तर हे दोन्ही मिळून जर आपण एखाद्या त्या ट्रक मध्ये फिल केले तर त्याचा वेट किती होतो, 10 टन. समजतंय. ए टाईप साठी एक्स घेतलेला आहे, त्याला किती घेतले त्याचे आपण 150. आणि बी टाईपचे किती घेतले आपण 100, त्याच्यासाठी आपण वाय घेतलेला आहे. दोन्ही मिळून आपण जेव्हा ट्रक मध्ये फिल करतोय तेव्हा त्याचं वेट किती होणार आहे, 10 टन. ओके, ही फर्स्ट कंडिशन आहे. पण या इक्वेशनला जर डिवाइड होत असेल तर आपण याला डिवाइड करून घेऊ. अजून याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार नाही, कारण की याला पूर्ण इक्वेशनला 10 ने डिवाइड होतं. आपण करून घेऊ. डिवाइडिंग बाय 10, पूर्ण इक्वेशनला 10 ने डिवाइड करतोय. देयरफॉर 15x 0 कट झाला 10 ने डिवाइड केल्यानंतर. इथं 10 ने डिवाइड केल्यानंतर एक 0 कट होणार, म्हणजे फक्त 10 येणार, 10y and 10 1 जा 10. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आता सेकंड इक्वेशन. फ्रॉम सेकंड कंडिशन, बघा सेकंड कंडिशन काय दिलेली आहे या ठिकाणी, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए, म्हणजे ए टाईपचे बॉक्स किती घ्यायचे आपल्याला, 260. 260 कशाचे, ए टाईपचे. आणि इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. आणि बी चे किती घ्यायचे आहे, 40. आणि दोन्ही मिळून ट्रक मध्ये भरल्यानंतर किती वेट होणार आहे, 10 टन. बरोबर आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये ए चे किती दिले, 260. आणि बी चे किती दिले, 40. वेट मग किती कम्प्लीट होणार, 10 टन. कारण की ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. पुण्याला आपण 10 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बाय 10. डिवाइडिंग बाय 10. तर बघा इथं कसं येणार, 26x 0 कट झाला, प्लस इथला 0 कट होणार, म्हणजे फक्त 4 येणार. आणि इथं 10 1 जा 10. इक्वेशन नंबर 2. तर अशा प्रकारे आपण दोन्ही ठिकाणी डिवाइड केलेला आहे. बरोबर आहे. असं पण आपण करू शकतो जर आपण ह्या इक्वेशनला डिवाइड सपोज नाही केलं, कारण की आपल्याला ह्या एक्झाम्पलला इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. त्याला आपण असंच ठेवू ऍज इट इज. बरोबर आहे, कारण की आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं आहे याला, आणि याच्यामध्ये इथं 40 आहे, राईट आहे. जर इक्वेशन 1 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथं ऑटोमॅटिकली किती तयार होतील, 40. म्हणजे मी याला 10 ने डिवाइड करत नाही, याला असंच राहू देतो. ओके, नाहीतर पुढे जाऊन आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही इक्वेशनला मग एकमेकांना मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा ही सिंपल राहील. इक्वेशन सेकंड केलं. आता मी काय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4 आहे का नाही. आपण y चे कोएफिशियंट सारखे करतोय. मग इक्वेशन 1 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तिथं 40 तयार होणार. मग करू आपण
15 4 जा 60x प्लस 4 10 जा 40y इज इक्वल टू 4 1 जा 4. दिस इज इक्वेशन नंबर 3. बघा 2 आणि 3 मध्ये y चे कोएफिशियंट काय झाले सेम, म्हणून मी याला काही 10 ने डिवाइड केलं का नाही. ओके, केलं तरी चालतं, नंतर तुम्हाला पुढे कोएफिशियंट सेम करावे लागतील आणि असं जरी केलं तरी चालतं, काही अडचण नाही. ओके, आता इक्वेशन 2 आणि 3 चा आपल्याला काय करावं लागणार आहे, चेक करा दोघांचे साइन कसे आहे, प्लस प्लस आणि कोएफिशियंट पण सेम आहे, म्हणजे दोघांचं आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन. ओके, पण मी काय करतो आता, हा जो क्वेश्चन आहे त्याला क्लीन करतो, म्हणजे मला इथं लिहायला जागा होऊन जाईल. क्वेश्चन क्लीन करतोय. तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही बुक मध्ये क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. ओके, आता बघा या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन फ्रॉम इक्वेशन 2 - 3. 2 आणि 3 चा आपण काय करतोय, सबट्रॅक्शन. 260x प्लस 40y इज इक्वल टू 10. थर्ड नंबरचं इक्वेशन आहे 60x प्लस 40y इज इक्वल टू 4. सबट्रॅक्शनचा रूल काय आहे, साइन कसे करायचे, चेंज. हे प्लसचं काय होणार मायनस, प्लसचं काय होणार मायनस आणि प्लसचं सुद्धा मायनस. आता सबट्रॅक्शन करून घेऊ. 260 मधून 60 गेले, 260 मायनस 60 किती येणार 200x. हे दोन्ही काय होणार कट. ओके, 10 मायनस 4 6. ओके, आता याची पुढची स्टेप मी इथं वरती लिहितो. ओके, समजते. देअरफॉर काय होणार मग, x इज इक्वल टू 6 डिवाइडला किती जाणार 200. देअरफॉर x इज इक्वल टू, दोघांना बघा 6 आणि 200 ला आपण दोघांना 2 ने डिवाइड करू शकतो, मग करून घेऊ. 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 1 जा 2, म्हणजे खाली आले 100, वरती आले 3. ही आली x ची व्हॅल्यू 3/100. पण ही व्हॅल्यू कशामध्ये आहे, टर्न मध्ये, बरोबर आहे. आपण तर लास्टला कन्वर्ट करून घेऊ. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, y ची. तर ही व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार, आता सपोज आपण करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट x इज इक्वल टू 3/100 इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 काय आहे, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. राईट आहे. इथं पुट करणार आहे आपण 15 इंटू x ची व्हॅल्यू किती घेणार आपण 3/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. ओके, याचा मल्टिप्लाय करा. 15 3 जा 45/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. ओके, बरोबर आहे. आता ही जी प्लस टर्म आहे ती तिकडे जाऊन काय होणार मायनस. देअरफॉर 10y इज इक्वल टू 1 मायनस 45 डिवायडेड बाय 100. हे प्लस तिकडे जाऊन काय झाले मायनस. 10y इज इक्वल टू, याला आपल्याला सॉल्व्ह करणे. इथं डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही, म्हणजे किती घेणार आपण 1. आणि आता आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय. 100 1 जा 100 मायनस 45 1 जा 45 आणि डिवाइड मध्ये 100 1 जा 100. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू 100 मायनस 45 किती येणार 55 आणि डिवाइड मध्ये हे जे 100 आहे हे 10 मल्टिप्लाय, जे मल्टिप्लायला आहे ते कुठे जाणार डिवाइडला आणि याला मल्टिप्लाय होणार. सो y इज इक्वल टू वरती आहे 55 डिवायडेड बाय 100 इंटू 10,000. तर अशा प्रकारे कशाची व्हॅल्यू आली y ची. समजतंय, म्हणजे x ची व्हॅल्यू किती काढली आपण 3/100 आणि y ची व्हॅल्यू 55/1000. पण हे जे आन्सर आहे ते टर्न मध्ये आहे. आपण याचा आन्सर केजी मध्ये फाइंड करू. म्हणजे आपण ए टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट सुद्धा आपण केजी मध्ये काढू आणि बी टाईपचं पण आपण कशामध्ये काढू केजी मध्ये, किलोग्रॅम मध्ये. ओके, तर इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. फायनल रिमार्क आपल्याला फक्त द्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. इथून आन्सर स्टार्ट झालेला आहे, नंतर ही स्टेप आहे, त्याच्यानंतर इकडच्या साईडला. ओके, स्क्रीनशॉट वगैरे व्यवस्थित काढून घ्या. आता मी या साईडचा रफ करतोय. बघा, लास्ट स्टेप आपल्याला लिहायची आहे. देअरफॉर रिमार्क डायरेक्टली देतोय मी.
काय करायचं आपल्याला, वेट ऑफ ए टाइप बॉक्स. देअरफॉर वेट ऑफ ए टाइप बॉक्स तो पण कशामध्ये काढतोय मी, इन केजी म्हणजे किलोग्रॅम मध्ये. तर ए टाइपचा जो बॉक्स आहे त्याला आपण काय मानलेला आहे, एक्स. त्याचा आन्सर काय आलेला आहे, 3/100. ही व्हॅल्यू आहे टन मध्ये. आणि जर तुम्हाला याला केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फक्त याला काय करायचं, मल्टिप्लाय 1000, 1000 ने याला मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे काय होणार, 2 0 लॉस, 1 2 1 2 वरती मल्टिप्लाय करा, 3 × 10 30 kg. हे आपण काढलं पहिलं. आता तसंच आपण काढणार सेकंड. वेट ऑफ बी टाइप बॉक्स इन केजी. तर ते काय आलेलं आपलं वाय साठी 55/1000. याला पण मल्टिप्लाय किती करायचं, 1000 काय होणार, कट, म्हणजे डायरेक्टली किती येणार, 55 kg. तर अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. ए टाइपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट आहे 30 kg आणि बी टाइपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट आहे 55 kg. सिंपल एक्झाम्पल आहे, इक्वेशन म्हणून सुद्धा काही असतं. चला एक्झाम्पल नंबर 6 व्यवस्थित बघून घेऊ. लास्ट एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेटचं. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या टाइपचे क्वेश्चन सुद्धा पेपरला विचारले जाऊ शकतात, म्हणून हे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane. म्हणजे टोटल अंतर आहे 1900, 1900 किलोमीटर. तर त्याच्यापैकी विशालने काय केलं, काही अंतर कशाने प्रवास केला, काही ठिकाणी बसने काही अंतर त्याने प्रवास केला आणि काही डिस्टन्स त्याने कशाने कव्हर केलं, एरोप्लेनने. म्हणजे काही डिस्टन्स त्याने बसने कव्हर केलं आणि काही डिस्टन्स त्याने एरोप्लेनने कव्हर केलं आणि टोटल डिस्टन्स किती आहे, 1900 किलोमीटर. ओके, पुढे असं दिलेलं आहे, बस ट्रॅव्हल्स विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड द एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन is 700 kilometer per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. म्हणजे नंतर असं सांगितलेलं आहे का बसची जी स्पीड आहे ती 60 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे एका तासाला बस 60 किलोमीटर जाते आणि त्याच वेळेस एरोप्लेनची सुद्धा स्पीड दिलेली आहे, त्याची स्पीड आहे एका तासाला 700 किलोमीटर. म्हणजे एरोप्लेन एका तासाला 700 किलोमीटर जातं. तर अशा वेळेस त्याला पूर्ण जर्नी म्हणजे पूर्ण प्रवास करण्यासाठी 5 तास, 5 hours म्हणजे 5 तास त्याला लागले. तर त्यांचा प्रश्न असा आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. म्हणजे विशालने बसने किती प्रवास केला, किती डिस्टन्स त्याने कव्हर केलं ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. ओके, तर बघा, लेट विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस. म्हणजे आपण असं सपोज करू का विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला, x किलोमीटर अँड y किलोमीटर बाय एरोप्लेन. आणि एरोप्लेनने किती किलोमीटर प्रवास केला, y किलोमीटर. तर आपल्याला एरोप्लेनचं नाही विचारलं त्यांनी, फक्त बसचं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये फक्त x ची किंमत काढायची का त्याने बसने किती प्रवास केला. ओके, तर आपल्याला त्यासाठी मी अगोदर मेन्शन करून घेतलं, विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस. म्हणजे बसने x किलोमीटर प्रवास केला अँड y किलोमीटर बाय एरोप्लेन. आणि एरोप्लेनने किती प्रवास केला, y किलोमीटर. ओके, आता आपण घेऊ फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन या एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली दिलेली नाहीये.
तो समजण्याचा भाग आहे. फर्स्ट कंडिशन समजण्याचा भाग कसा आहे बघा, या ठिकाणी दिलेला आहे आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे, पहिले कंडिशन सिंपल आहे, टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर. तर या कंडिशन मध्ये त्यांनी काही प्रवास बसने केला. बसने किती किलोमीटर प्रवास केला त्याने आपण काय धरलेलं त्याला x किलोमीटर, आणि वायने किती केला y किलोमीटर. असं त्याने पूर्ण प्रवास केलेला आहे, पूर्ण डिस्टन्स त्याने कव्हर केलेला आहे. ही फर्स्ट कंडिशन. म्हणजे काही डिस्टन्स त्याने बसने कव्हर केलं आणि काही डिस्टन्स त्याने एरोप्लेनने कव्हर केलं. टोटल डिस्टन्स किती आहे दोघांचे ऍडिशन 1900 किलोमीटर. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन सिंपल आहे, टोटल डिस्टन्स तेवढा आहे, त्याच्यापैकी काही बसने प्रवास केला आणि काही एरोप्लेनने. ओके. आता दुसरी कंडिशन तयार करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे, कारण की हा फॉर्म्युला डिस्टन्स, स्पीड, टाइम याच्यावर डिपेंड आहे. तर वी नो, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे बघा, वी नो काय असतं, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला सेकंड कंडिशन तयार करायची आहे. तर तयार करू. फ्रॉम सेकंड कंडिशन, बघा सेकंड कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, पूर्ण जर्नी, पूर्ण प्रवास करण्यासाठी त्याला किती तास लागले, 5 तास. ओके. तर सुरुवातीला जी बस आहे, बसची ऍव्हरेज स्पीड किती आहे 60 किलोमीटर, आणि बसचं डिस्टन्स किती आहे x. मग डिस्टन्स आपण कुठे घेतो, वरती, राईट आहे. आणि बसची स्पीड कुठे घेणार आपण, खाली, किती येते 60. ओके. त्याच प्रकारे एरोप्लेनसाठी, एरोप्लेनने त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, y. एरोप्लेनने त्याने y किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्यावेळेस एरोप्लेनची स्पीड किती आहे 700 किलोमीटर पर आवर, म्हणजे 700. ओके, समजतंय. वरती डिस्टन्स घेतलेलं, खाली त्याची काय घेतलेली स्पीड. हे बसचं डिस्टन्स, बसची स्पीड, एरोप्लेनचं डिस्टन्स, एरोप्लेनची स्पीड. आणि दोघांनी जेव्हा त्यांनी प्रवास कंप्लीट केला तेव्हा त्याला टाइम किती लागलेला आहे 5 तास, म्हणजे 5 आवर्स. अशी सेकंड कंडिशन आहे. आता याला सॉल्व्ह करायचंय आणि याच्यापासून तुम्हाला एक इक्वेशन तयार करायचं आहे. ओके. तर याला सॉल्व्ह करण्याची पद्धत कशी आहे, तर तुम्ही या नंबरचा क्रॉस मल्टिप्लाय करा, तर एक इक्वेशन तयार होऊन जाईल. नाही 60 आणि 700 या दोघांचा तुम्ही एलसीएम काढा आणि त्या एलसीएम ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा, तरी ते होऊन जाईल. ओके. आता एलसीएम जर तुम्हाला जास्त हार्ड जात असेल तर मी तुम्हाला सिंपल मेथड सांगून देतो का आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, कारण काही मुलांना एलसीएम वगैरे काढण्याला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काय करू, याला क्रॉस मल्टिप्लाय करू. थोडं मोठं होईल पण काही अडचण नाही. क्रॉस मल्टिप्लाय कसं करतो आपण, 700x प्लस 60y डिवाइड बाय, या दोघांचं पण मल्टिप्लाय करावं लागेल. 7 6 जा 42 आणि किती 0 आहे 30 इज इक्वल टू 5. हे थोडंसं लॉंगेस्ट होईल. आणि जर तुम्ही एलसीएम फाइंड केला तर पूर्ण एलसीएम ने जर याला मल्टिप्लाय करायचं, ते पण एक ऑप्शन आहे. ठीक आहे, पण आपण अशा पद्धतीने करू, काही हरकत नाही. ओके. आता काय होणार वरती 700x प्लस 60y इज इक्वल टू, हा जो नंबर डिवाइड मध्ये आहे 42,000, तो तिकडे जाऊन कशामध्ये जाणार, मल्टिप्लाय मध्ये. राईट आहे. आता याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आणि इक्वेशन नंबर 2 तयार करायचं. बघू काय काय करता येईल. 700x प्लस 60y इज इक्वल टू, अगोदर मी या दोघांचं मल्टिप्लाय करून टाकतो. 30 ला 30. ओके. 5 2 जा 10 0 कॅरी 1, 5 4 जा 20 and 1 21. ओके. आता बघा काय करता येईल, पूर्ण इक्वेशनला आपण थोडं रिड्यूस करू जसं आपल्याला करता येईल. अगोदर पूर्ण इक्वेशनला मी 10 ने डिवाइड करतो, म्हणजे थोडी स्टेप मोठी होतीये पण काही हरकत नाही. डिवायडिंग बाय 10, 10 ने डिवाइड जर याला केलं तर किती येणार 70x, याला 10 ने डिवाइड केलं तर किती येणार 6y इज इक्वल टू, याला 10 ने डिवाइड केलं तर एक 0 कट होईल, 1 2 3 अशा प्रकारे. ओके. अजून काय करता येईल, अजून जमलं त्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो.
पण आपण याला असंच राहू देऊ, काही हरकत नाही. इक्वेशन नंबर 2. ओके, आता इक्वेशन 1 आणि 2 चेक करा. इथपर्यंत मी व्यवस्थित तयार केलेले आहे. अजून याला 2 ने डिवाइड करू शकतो, पण आपण इथपर्यंत ठेवलेले आहे. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड चेक करा, दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे का, नाहीये. मग आपल्याला काय करावं लागणार, फक्त इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागणार. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला, 6 ने. मग आपण करू मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6, कारण की y चा कोएफिशिएंट किती आलेला आहे इथं, 6. मग करून इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय, 6x प्लस 6y, याला पण व्यवस्थित करा. 2 0 ला 2 0, 6 9 जा किती होता 54, 4 कॅरी 5, 6 1 जा 6 आणि 5 किती होणार 11, किती आले ते 11,400. ओके, हे झालं इक्वेशन नंबर 3 तयार. आता दोघांचे कोएफिशिएंट सेम झालेले आहे, त्यांचे साइन सुद्धा सेम आहे. क्वेश्चन मी क्लीन करतोय. तर आपल्याला फक्त त्याच्या दोघांचं काय करायचं आता, सबट्रॅक्शन, आणि फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काढायची. ओके, तर चला आपण दोघांचं सबट्रॅक्शन करून घेऊ. या ठिकाणी करतोय मी फ्रॉम इक्वेशन 2 minus 3. इक्वेशन नंबर 2 काय आहे बघा, 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000, बरोबर आहे. आणि 3 काय आहे, 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. सबट्रॅक्शनचा रूल काय आपला, साइन चेंज, मायनस मायनस मायनस. 70 मधून 6 मायनस झाले किती उरणार, 64x, बरोबर आहे. 70 मधून 6 गेले किती उरले, 64. 6y काय झालं, कट. यांचं सबट्रॅक्शन करू, 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0, 0 मायनस 4 होत नाही म्हणून 10 मायनस 4 किती होणार 6, आणि इथे 20 मायनस 11 म्हणजे किती येणार 9, बरोबर आहे. सबट्रॅक्शन समजलं. 21,000 मधून 11,400 गेले, 9,600. ओके, आता सॉल्व्ह करायचंय. पुढे फक्त एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स इज इक्वल टू 9,600 डिवायडेड बाय 64, याचं कॅल्क्युलेशन करायचं. ओके, अगोदर आपण रिड्यूस करू, 2 ने डिवाइड करू शकतो आपण. इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 2 4 जा 8, रिमेनिंग 1, 2 8 जा 16, 0 0. ओके, याला पण 2 ने डिवाइड करू. 2 3 जा 6 and 2 2 जा 4. ओके, पुन्हा याला आपण किती डिवाइड करता येईल, याला आपल्याला 8 ने, बरोबर आहे. किती डिवाइड करता येईल आपल्याला 8 ने. सो एक्स इज इक्वल टू 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40 आणि 8 6 जा 48, म्हणजे 8 सकूम 48, वरती आले 600 आणि 8 चोक 32, बरोबर आहे. अगोदर इथे 2 ने डिवाइड केलं आणि या ठिकाणी आता 8 ने करतोय दोघांना. आता फायनली याला 4 ने डिवाइड करून घेऊ. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 1 जा 4, रिमेनिंग 2, 4 5 जा 50, 0 ला 0. तर ही आली एक्स ची व्हॅल्यू. आणि तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये फक्त एक्स चीच व्हॅल्यू काढायची आहे, कारण की त्याने बसने किती प्रवास केला एवढंच तुम्हाला काढायचं आहे. फायनली आपण लिहिणार देअरफॉर विशाल ट्रॅव्हल, एक्स म्हणजे किती आलं आपलं 150 किलोमीटर बाय बस. ओके, या पूर्ण एक्झाम्पलचं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. पूर्ण प्रॅक्टिस सेट आपल्या कम्प्लीट झालेले आहे. ओके, हा चॅप्टर आपण फिनिश केलेला आहे. या चॅप्टरवर आता टेस्ट होणार आहे. ओके, तर टेस्ट कधी होईल हे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर व्यवस्थित समजून सांगणार आहे.
पण तुम्ही आता अभ्यासाला लागायचं.